कल्याणमध्ये पोलिसांनी एका बारवर छापा टाकल्याची बातमी समोर येते। कल्याणमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होते। अशातच कल्याण पश्चिम येथून एक धक्कादायक घटना समोर येते। लेडीज सर्व्हिस बारवर सुरू असलेल्या गैरप्रकारांवर पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे। परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने महात्मा फुले चौक परिसरातील ताल बारवर मध्यरात्री धडक कारवाई केली आहे। कल्याण पश्चिम येथील लेडीज सर्व्हिस बारवर गैरप्रकार सुरू असल्याचं कळताच पोलिसांनी छापा टाकलाय। बारमध्ये आक्षेपार्ह नृत्य, तोडक्या कपड्यातील बारबाला आणि जोरात बसवणारा डीजे आणि पहाटेपर्यंत सुरू असलेला व्यवसाय अशा अनेक नियमभंगांच्या तक्रारीवरून हा छापा टाकण्यात आला। तपास नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी 15 बारबार सहित एकूण 28 जणांवर गुन्हा दाखल केलाय। यापैकी बारचे मालक, चालक, मॅनेजरसह एकूण 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। अचानक धाड पडताच बारमधील वातावरण एकदम शांत झालंय। या कारवाईमुळे कल्याण डोंबिवली परिसरात पुन्हा एकदा डान्स बारवरील पोलीस ऍक्शनची आता मोठी चर्चा रंगली आहे। पोलिसांकडून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर पुढील काळात सुद्धा कठोर कारवाई सुरूच राहील असल्याचं संकेत दिले जातात।